चोपडा तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना तहसीलदार चोपडा जाहीर आवाहन करतो की खरीप 2025 या हंगामामध्ये आपल्या शेतातील पीक पाहणी नोंदवण्याची अंतिम मुदत ही 14 सप्टेंबर असून यानंतर तलाठी किंवा सहाय्यक हे आपल्या शेतातील ही पीक पाहणी करतील. मात्र आपण आपल्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअरमधून DCS ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर आपल्याला देखील सुलभ पद्धतीने ई पीक पाहणी नोंदवता येते. फक्त आपण शेताच्या मध्यभागी उभे राहून 2 फोटो आणि ॲप्लिकेशनद्वारे विचारलेली वेळोवेळी प्रश्नांची उत्तरं आपण दिली. अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये आपल्या पिकाची जे साधारणतः खरीपामध्ये येणारी पिकं आहेत, कापूस आहे, मूग आहे, तूर आहे, उडीद आहे किंवा बहुवार्षिकमध्ये केळी जरी पिकं असेल, यावर्षी लागवड केलेली असेल तर ही तुम्हाला त्या ठिकाणी नोंदवता येणार आहे. त्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांनी याचा अनुभव घ्यावा, जेणेकरून यापूर्वी जे तलाठी पीक पाणी करत होते ते स्वतः आपण या ठिकाणी करतो आहोत. साहेब, जर ज्या शेतकऱ्यांनी ही पीक पाहणी जर लागवड लावली नसेल त्यांना शासनाचे काही लाभ मिळेल, अडचण निर्माण होईल का? 14 सप्टेंबरपर्यंत शेतकरी यांना ई पीक नोंदवता येणार आहे. तोपर्यंत आपल्याला नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने येणारे अनुदान, पीक विमा किंवा हमीभाव जी खरेदी असते वेगळ्या पिकांची, त्यासाठी तुम्हाला ई पीक पाहणी बंधनकारक आहे. कारण 15 सप्टेंबरनंतर आपण जर तलाठ्या किंवा सहाय्यक मार्फत जर आपण ई पीक नोंदवली तर कदाचित आपल्याला शासकीय योजनांचा लाभ देण्यास विलंब होईल.